हाय फ्रेंड्स, वेलकम. मी आज पनीरची भाजी बनवली आहे. कारण ह्याने सकाळी डब्बा घेऊन गेले नाहीत, हे दुपारी येणार होते, म्हणून मी आज मस्त साडी वगैरे घातली आहे आणि म्हणले यांना सरप्राईज द्यावं छान साडी घालून वगैरे आणि पनीर बनवून. कारण मी त्यांना सांगितलेलं नाही आहे पनीर बनवते म्हणून आणि घरात पण पनीर नव्हतं, म्हणून मी सगळं आवरले, घरचं सगळं स्वच्छ केलं, साडी घातले, स्वतः तयार झाले आणि बाहेर जाऊन पनीर घेऊन आलेली आहे. कारण मला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं. सकाळी ते विचारत होते मला, "तू काय बनवणार आहेस?" तर मी त्यांना म्हणले, "मी तुम्हाला साधं रसम राईस बनवून देते." पण मला त्यांना सरप्राईज द्यायला ना खूप आवडतं आणि त्यांना पण खूप आवडतं. ते आवडीनं खातात चपाती वगैरे पनीर. म्हणून पीठ चुरून ठेवलं, थोडा वेळ मळून ठेवले. कारण पीठ जर चुरून असं ठेवलं ना, तर ते मऊ होतं आणि चपात्या खूप छान मऊ लुसलुशीत होतात. मी पनीरला असं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं. भाजलेलं पनीर खूप छान लागतं. पनीर भाजताना ना एवढा छान वास येत होता ना, मी 1-2 खाऊनच टाकले आणि मस्त अशा ट्रायंगलच्या चपात्या करून घेत होते. मला कमेंट आले होते, मी थोड्या दिवसापूर्वी दाखवलं होतं की माझी चपाती फुगते वगैरे, तर असं कसं का होतं? तर त्यासाठी पीठ चुरून थोडा वेळ ठेवायचं, म्हणजे चपाती छान फुगती आणि ट्रिपल लेयर येतात त्यामध्ये. चला भेटू पुन्हा. बाय.